श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खिशामध्ये भरपूर पैसे असावेत. पैसे किमान इतके तरी असावेत की आपल्या ज्या काही साध्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण होऊन आपण आपली छोटी मोठी हौसमौस तरी पूर्ण करावी. ही माझ्यापासून तुम्हा सर्वांचीच अशी इच्छा असते की आपल्याकडं इतका तरी किमान पैसा असावा. आणि तो पैसा मिळवण्यासाठी घरातील लहान मुलांपासून अगदी वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येक जण झटत असतो, प्रत्येक जण कष्ट करत असतो, अगदी रात्रीचा दिवस करत असतो आणि मग तो पैसा घरामध्ये येतो. आलेला पैसा हा टिकावा, तो स्थिर राहावा, माता लक्ष्मी आपल्या घरा हस्ती खेळती राहावी अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण प्रयत्नही करतो. त्यासाठी व्रत, वैकल्य, त्याचप्रमाणे सेवा, उपासना हे सर्व काही आपण करतो. आपल्या ज्या काही वायफट गरजा आहेत किंवा जे काही आपल्या मोठमोठाले खर्च आहेत ते सुद्धा आपण आटोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. जिथे खर्चच गरज आहे तेथेच आपण खर्च करण्याचा प्रयत्न करतो. पण अचानकपणे असे काही संकट, अशी काही आजारपणं किंवा अचानकपणे एखादी समस्या येते, त्यामुळं आहेत ते पैसे सगळे जाऊन आपण कर्जही काढतो. बहुतेक वेळा असं होतं की हे काढलेलं कर्ज आहे ते हप्ते सुद्धा आपल्याकडनं जात नाहीत. अक्षरशः जे काही आहे नाही, होतं नव्हतं ते सर्व काही विकावं लागतं, तरीही आपल्या देणदाऱ्या काही संपत नाही. पहा, तुमच्या बाबतीत हे असंच घडत असेल. घरामध्ये येणारा पैसाच बंद झाला असेल. तुमची इच्छा भरपूर आहे हो. तुम्हाला मोठा बंगला बांधायचा आहे, तुम्हाला मोठी गाडी घ्यायची आहे, तुम्हाला स्वतःचं काहीतरी उद्योग व्यवसाय चालू करायचा आहे किंवा स्वतःचं तुम्हाला काहीतरी वेगळा चालू करायचं आहे. तुमची खूप सारी इच्छा आहे. जमीन घ्यायचं आहे, जुमला घ्यायचं आहे, खूप आहे, सोनं चांदी जे काही करायचे, काही इच्छा असो, परंतु तुमची त्यातील एकही इच्छा पूर्ण होताना दिसत नाही. अगदी मोठा बंगला बांधायचे पण साधं पत्राचं घर बांधणं सुद्धा शक्य होत नाही. इथपर्यंत अक्षरशः माणसावरती वेळ येते. बायकोचं घरातील सोनं नाणं असो किंवा आईचं असो, कुणाचंही असो, ते सर्व मोडूनही आपल्याला आपल्या देणदाऱ्या देता येत नाहीत. अक्षरशः जर तुमच्यावरही अशी वेळ येत असेल आणि तुमची ही इच्छा पूर्ती होत नसेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा खास तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरीही हरकत नाही. उपाय खूप महत्त्वाचा आहे. उपाय तुम्ही करू शकता आणि खूप छान सोपा आहे. घरातील कोणीही हा उपाय करू शकता, काही हरकत नाही. महिलांनी केला तर अतिशय उत्तम, नाही महिलांना जमत पुरुषांनी जरी केला तरीही चालेल. सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि कंटिन्यू रोज जरी केला तरीही चालेल आणि 7 दिवस जरी केला तरीही चालेल. पहा, काय करायचं आहे, उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तर पहा, उपाय काय करायचा आहे, कधी करायचा आहे हे सांगते. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक तांब्या किंवा कलश. तांब्याचा कलश असेल तरी चालेल किंवा स्टीलचा असेल, जे काही असेल ते घ्या. तांब्याचा असेल तर उत्तम, नाही ताई आमच्याकडे तांब्याचा तर तुमच्याकडे जो कोणता असेल तो तुम्ही घेऊ शकता, तरीही चालेल, काही हरकत नाही. एक तांब्या भरून घ्या किंवा तांब्याचा कलश भरून घ्या. ह्या कलशामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे. शुद्ध जे पाणी आहे ते पाणी घ्यायचं आहे भरून आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, जी आपण देवघरामध्ये हळद वापरतो ती हळद टाकायची आहे. हे चिमूटभर पाणी आणि त्यामध्ये टाकलेली हळद, हा भरलेला कलश तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या देवघराच्या समोर घेऊन बसायचा आहे. बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. रात्री हा उपाय करायचा आहे. रात्री 12च्या आतमध्ये सूर्यास्त झाल्याच्या नंतर, म्हणजे 6च्या नंतरनं, सायंकाळी 6च्या नंतर रात्री 12च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय कधी करायचा, तो उपाय कोणत्याही दिवसापासून जरी स्टार्ट केला तरीही चालेल. असं काही स्पेसिफिक दिवस नाही की तुम्ही ह्याच दिवशी चालू करा, असं काहीही नाही. कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय चालू करू शकता. स्वच्छ हातपाय धुवून एक आसन बसायला घ्यायचं. देवघराच्या समोर बसायचं. देवघराच्या समोर बसलात की एक पाट किंवा छोटासा चौरंग असेल, छोटासा पाट असेल तर तो घ्या. त्यावरती हा जो कलश आहे तो कलश ठेवा. कलश डायरेक्ट खाली जमिनीवरती ठेवत नाही, म्हणून पाट घ्या आणि किंवा चौरंग घ्या, त्यावरती ठेवा. जर तुमच्याकडे नसेल तर एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये जरी ठेवलात तरी चालेल. शक्य असेल तर त्याखाली तांदूळ ठेवा किंवा फुलांचं आसन त्या कलशाला द्या
त्यावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करा, थोड्याशा अक्षता अर्पण करा. नंतर हा कलश त्या प्लेटमध्ये तांदळावरती किंवा फुलांच्या आसनावरती तुम्हाला वठवायचा आहे. वठवल्याच्या नंतर तुमचा जो उजवा हात आहे, उजव्या हाताचा हा जो मधला भाग आहे, मी डावा हात दाखवते, उजवा हात इकडनं कट होते. तुमच्या उजव्या हाताचा हा जो मधला भाग आहे, हा मधला भाग बरोबरचा कलशावरती येईल. अशा पद्धतीने तो कलश जो आहे तो तुम्हाला झाकून ठेवायचा आहे, असा झाकून धरायचा आहे. असा झाकून धरून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम 7 वेळा म्हणायचा आहे. महालक्ष्मी अष्टकम 7 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. त्याचप्रमाणे तुम्ही यूट्यूब किंवा गुगलवरती जरी लावून दिलं तरीही चालेल. अगदी 10-15 मिनटं तुम्हाला लागेल वाचायला, पण ह्या सेवेमध्ये खूप ताकद आहे. महालक्ष्मी अष्टकम ताई आम्हाला लिहिता वाचता येत नाही, तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या किंवा गुगलवरती सर्च करून लावून द्या आणि हात ठेवून फक्त तुमच्या देवघराच्या समोर बसा. कंटिन्यू असं इमॅजिन करा की तुमची जी काही इच्छा होती ती इच्छा पूर्ण होत आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसत आहे. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी हसत आहे, खडखडून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता येत आहे असं इमॅजिन करा. आणि हे जे आहे महालक्ष्मी अष्टकम त्याचंही पठण चालू ठेवा. 7 वेळा म्हणून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा कलश हलवायचा नाही. रात्रभर तेथेच देवघराच्या समोर त्याच पाटावर चौरंगावरती ठेवायचा. वरती तुमचा हात काढल्याच्या नंतर त्यावरती एखादी प्लेट झाकण म्हणून ठेवा. सकाळी सर्वांच्या आधी लवकर उठायचं आहे. लवकर उठलात की सर्वप्रथम स्नान करायचं आहे. स्नान किंवा आंघोळ केल्याच्या नंतर हा कलश ओपन करायचा. ह्या कलशातील जे पाणी आहे हे तुमच्या घरातील 4ही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे. तुम्ही जिथे पैसे ठेवता, जिथे तुमचा पैसा असतो त्या तुमच्या तिजोरीत, गल्ल्यात किंवा कपाटामध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. पहा, तुमचं साधं 10x10चं घर असू द्या किंवा एखादी एकच खोली असू द्या किंवा तुमचा 10-15 खोल्यांचा बंगला असू द्या, बंगल्यातील प्रत्येक खोलीतील प्रत्येक कोपऱ्यात पाणी शिंपडायचं. आणि छोटं घर असेल तर निश्चित आपल्या छोट्या घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे हा मुख्य दरवाजा ओपन करायचा. मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं. मुख्य दरवाजावरती थोडंसं पाणी शिंपडायचं. जो तुमचा उंबरा आहे या उंबरावरती सुद्धा थोडंसं पाणी शिंपडायचं. आता ताई घरात आणि बाहेर पाणी काय शिंपडायचं पहा. घरात आपल्या वास्तूमध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य राहावं यासाठी घरामध्ये 4ही कोपऱ्यांना पाणी शिंपडायचं. आपण आलेली लक्ष्मी ही तिजोरीमध्ये आपल्या कपाटामध्ये ठेवतो, म्हणून तिथे ती स्थिर राहावी म्हणून कपाटामध्ये शिंपडायचा. आणि मुख्य दरवाजाला यासाठी की माता लक्ष्मीचं आगमन हे मुख्य दरवाजातून होतं. मुख्य उंबरा जर स्वच्छ असेल, उंबऱ्याच्या पुढील मुख्य जे अंगण आहे ते जर स्वच्छ असेल तर माता हसत आपल्या घरामध्ये प्रवेश करते. म्हणून आपल्याला ते पाणी उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा, मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा शिंपडायचा आहे. हा उपाय कंटिन्यू 7 दिवस तुम्हाला सलग करायचा आहे. पहा, पाण्याकडं माता लक्ष्मी, त्याचप्रमाणे पैसा हा खेचला जातो हे आपल्याला माहिती आहे. तांबे, माता लक्ष्मीला तांबे, पाणी आणि हळद अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे हळदीमध्ये पॉझिटिव्हिटी खेचण्याची, पैसा खेचण्याची खूप ताकद आहे. माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याचं काम हळद करते, म्हणून पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकून हा उपाय करत असतो. पहा, रोज संध्याकाळी तुम्हाला कलशभर पाणी घ्यायचं आणि कलशभर पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. देवघराच्या समोर बसायचं आणि ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला रोज संध्याकाळी महालक्ष्मी अष्टकम 7 वेळा म्हणून इमॅजिन करायचं की तुमची इच्छा पूर्ण होत आहे असे इमॅजिन करून ते पाणी तेथे झाकून ठेवायचं. हे सलग 7 दिवस करायचं आहे. उपाय करताना महालक्ष्मी अष्टकम वगैरे पठण करण्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस कलशाला आसन देणार आहात त्याच वेळेस एका बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा सुद्धा लावून घ्यायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तुपाचाच दिवा लावा, ज्यांना शक्य नाही त्यांनी तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालेल, काही हरकत नाही. दिवा लावून घ्या. त्यानंतर धूप अगरबत्ती हे सर्व या कलशाला ओवाळून घ्या. एखादं फुल कलशाला अर्पण करा. या पद्धतीने तुम्हाला 7 दिवस सलग हा उपाय करायचा आहे. 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेल. पहा, तुमची इच्छा खूपच गहन आहे किंवा मोठी आहे तर निश्चित त्याला वेळ लागेल, काही हरकत नाही, परंतु आपण उपाय करायचा आहे. उपाय करून लेट्स गो करून सोडून द्यायचा आहे. निश्चित उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. जे मनोभाविक करतात, ज्यांची इच्छा छोटीशी आहे आणि
खरंच त्यांच्याकडे संयम आहे, मनोभाव आहे, पोट तिडकेने त्यांनी हा उपाय केला तर निश्चित त्यांना काही तासांमध्येच अनुभूती येईल. काही ना काही दिवस लागतील, काहींना 7 दिवसामध्ये अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. भलेही तुम्हाला अनुभूती आली नाही तरीही तुम्ही हा उपाय कंटिन्यू जरी करत राहिला तर निश्चित तुम्हाला अनुभूती येणार. आता अनुभूती येणार म्हणजे काय, तर काहींची इच्छा पूर्णपणे पूर्ण होणार. काहींची इच्छा मोठी असेल, त्यांचे सर्वच मार्ग बंद झालेले आहेत तर ते मार्ग खुले होताना त्यांना दिसणार. हळूहळू त्यांना त्यांच्या जे काही समस्या आहे, अडचणी आहेत, त्यातून मार्ग निघताना दिसणार. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. अजून महत्त्वाचं सांगायचं राहिलं, तुम्हाला पिरियड असो, सुतक असो, विटाळ असो, त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, कारण महालक्ष्मीची आपण सेवा करत आहोत म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तुम्ही उपाय स्टार्ट केला आणि तुम्हाला पिरियड आली, सुतक आले, विटाळ आलं तर काय, तर ज्यावेळेस तुम्हाला पिरियड असेल तर तुम्ही घरातील कोणाकडनंही हा उपाय करून घेऊ शकता. परंतु जर विटाळ असेल किंवा सुतक जर आलं तर तुम्हाला ही सेवा इथे स्किप करावी लागेल. तेवढे ते दिवस जाऊ द्यायचे आणि त्यानंतर पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला या उपायासाठी सुरुवात करावी लागेल. आता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.